21 डिसेंबर 22 डिसेंबर 23 ला परत एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हे आत्ताच अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एकदा पाऊस कधी येणार आहे ते देखील सांगतो। 2 डिसेंबर 2 जानेवारी 3 जानेवारी 4 जानेवारीला परत वातावरण खराब होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। पुढच्या वर्षीचा देखील पाऊस सांगतो, सांगायचं ना सगळ्यांना। तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पुढच्या वर्षी देखील खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही काही चिंता करायची गरज नाही। त्याच्यामुळे आणि विशेष म्हणजे ज्या वर्षी पाऊस काळ जास्त होतो त्या वर्षी उसाला जास्त उतार येतो, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। पुढच्या वर्षी देखील 8 जूनला पावसाला सुरुवात होणार आहे, मान्सूनचं आगमन 8 जून पासून होणार आहे आणि 22 जून पासून सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडायला सुरुवात होणार आहे। आणि परत एक कॅलेंडरमध्ये लिहून ठेवा, तुमची 27, 28, 29 जूनला सोयाबीनची पेरणी करायलेले शेतकरी दिसतील, म्हणजे हे देखील अंदाज तुम्ही लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर ते पाऊस झाल्याच्या नंतर जून आणि जुलैमध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खूप जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। आणि यावर्षी जसा 22 ऑक्टोबरला थंडी आली होती, तर पुढच्या वर्षी तुम्हाला 26 ऑक्टोबरला सगळ्याला स्वेटर घालावं लागतील, अशी थंडी देखील येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा।